नेक्स्ट पॉइंट इज एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरमध्ये स्टोअर झालेली एनर्जी आपण इथं कॅल्क्युलेट करायची आहे. कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this capacitor. Now consider a capacitor of capacitance C being charged by a DC source of V volt. आता हा कॅपॅसिटर आहे, याची C व्हॅल्यू आहे. आणखीन याला आपण V व्होल्टचा एक DC सोर्स, DC व्होल्टेज ह्याला कनेक्ट केलेला आहे कॅपॅसिटरला. इथे ह्या ॲनिमेशनमध्ये पण आहे, हा कॅपॅसिटर आहे, याला आपण DC बॅटरी कनेक्ट केलेली आहे. During the process of charging, let Q dash be the charge on the capacitor and V be the potential difference between the plates. Hence, आता आपण हे बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट जे हा करंट फ्लो होतो आणि हा ज्या प्लेट्स आहे ह्या दोन्ही प्लेट्स चार्जिंग व्हायला चालू होतात. ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. यातून बॅटरीतून करंट हा बाहेर येतो आणि इथून हा हे दोन्ही प्लेट्स जे आहेत कॅपॅसिटरचे हे चार्जिंग व्हायला चालू होतात. ज्यावेळी Q डॅश हा चार्ज आपण ह्यावरती डिपॉझिट केलेला आहे त्यावेळी पोटेन्शियल V आहे, दॅट इज C इज इक्वल टू Q डॅश बाय V कॅपॅसिटी इक्वेशन. अ स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन इफ अ स्मॉल चार्ज dq इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट्स. तर आपल्याला हे जे बॅटरी कनेक्ट केलेलं आहे, ही बॅटरी कनेक्ट केल्या इमिडिएटली हा कॅपॅसिटर काय फुल्ली चार्ज होत नाही. आपण असं कन्सिडर केलं की स्मॉल अमाऊंट dq एवढे स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज प्रत्येक वेळी इथं डिपॉझिट होतोय. तर आपण फर्स्ट हा dq चार्ज ह्या प्लेटवरती डिपॉझिट करण्यासाठी लागलेलं वर्डन जे आहे हे स्मॉल चार्ज dq साठी स्मॉल वर्डन जे आहे हे वर्डन पोटेन्शियल इंटू चार्ज फॉर्म्युला आहे वर्डनचा. तर पोटेन्शियल आहे Q बाय C आणि चार्ज जे आहे dq छोटा चार्ज. पोटेन्शियल आपण ह्या इक्वेशनवरून C इक्वल टू Q डॅश बाय V देन V इज इक्वल टू Q डॅश बाय C हे इक्वेशन आपण इथं पुट केलेलं आहे पोटेन्शियलची व्हॅल्यू. This is the work done required to deposit this small amount of charge that is dq. म्हणजे आपण छोटे छोटे स्मॉल अमाउंट ऑफ चार्जेस ह्यावरती डिपॉझिट होत आहेत असं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट छोटा चार्ज आहे dq इतका चार्ज डिपॉझिट होण्यासाठी लागलेलं वर्डन जे आहे हे वर्डन dw इज इक्वल टू V इंटू dq दॅट इज Q डॅश बाय C इंटू dq हे आहे. इथं हे चार्जिंग प्रोसेस चालू झालेलं आहे. या बॅटरीमधून हा चार्ज इथं येतो आहे आणि ही कॅपॅसिटरच्या प्लेट जे आहेत ह्या कॅपॅसिटर प्लेट चार्जिंग होत आहेत. आपण हे प्रोसेस जे आहे स्मॉल dq असं हे यामध्ये डिपॉझिट होतं असं कन्सिडर केलेलं आहे. आणि टोटल ह्याची कॅपॅसिटी जी आहे ही कॅपिटल Q आहे. म्हणजे हा dq चार्ज हा कॅपिटल Q इतका होईपर्यंत हे चार्जिंग होईल. कॅपिटल Q चार्ज झाल्यानंतर हे चार्जिंग फुल होईल, कॅपॅसिटरवरती चार्ज बसायला जागा नसेल आणि हे इथं फुल्ली चार्ज झाल्यानंतर ही चार्जिंग प्रोसेस स्टॉप होईल. नाउ टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज. आता आपण ह्या बॅटरीच्या पोटेन्शियलवरून आहे इथून चार्ज ह्या प्लेटवरती डिपॉझिट होतात आपण असं कन्सिडर केलेलं आहे dq अमाऊंट ऑफ चार्ज. तर ही प्लेट फुल्ली चार्ज होण्यासाठी लागणारं वर्डन जे आहे हे वर्डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw. म्हणजे प्रत्येक dq चार्जला डिपॉझिट करण्यासाठी लागलेलं वर्डन आपण dw काढलेलं आहे. हे सर्व आपण dw वर्डन जर ॲड केले तर टोटल वर्डन मिळतं आणि हे dw इंटिग्रेशन घेतलेलं आहे. पण ह्याला लिमिट आहे, चार्जिंग ही झिरोला स्टार्ट होतं आणि कॅपिटल Q इतकी जी कॅपॅसिटी आहे म्हणून कॅपिटल Q ही जी चार्जची कॅपॅसिटी झाल्यानंतर हे चार्जिंग स्टॉप होतं. म्हणून आपण हे ॲडिशन जे आहे इंटिग्रेशनची झिरोला स्टार्ट केलं आहे, कॅपिटल Qला स्टॉप केलं आहे आणि dw जे आहे ह्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे ती Q डॅश बाय C dq आहे. नाव C is constant taking out of this integration sign, hence remaining inside the integration sign is Q dash dq. Now integration of Q dash dq is Q dash square by 2, upper limit is capital Q, lower limit is 0. Then putting this upper limit, that is Q square by 2 minus 0 square by 2, that is only Q square by 2 remaining. Hence this 1 by C is as it is, that is rearranging terms 1 by 2 Q square by C. This is the total work done required to fully charge this capacitor. म्हणजे आपण ह्या dq अमाऊंट ऑफ इतकी चार्ज ह्यावरती आपण व्हॅल्यू डिपॉझिट करतोय. आणखीन कॅपिटल Q जेवढी कॅपॅसिटी आहे, कॅपिटल Q एवढी कॅपॅसिटी फुल्ली चार्जिंग होईपर्यंत हे चार्जेस ह्या प्लेटवरती डिपॉझिट करण्यासाठी पूर्ण वर्डन जे आहे हे लागणारं वर्डन हे 1 by 2 Q square by C इतकं लागतं हे वर्डन. दिस वर्क डन इज स्टोर्ड ॲज इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी U ऑफ द कॅपॅसिटर. आता हे जे संपूर्ण डिपॉझिट करण्यासाठी लागणारं वर्डन जे आहे हे वर्डन आपण हे करून हे वर्डन ह्या कॅपॅसिटरमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून दिस वर्क डन कॅन बी एक्सप्रेस्ड इन डिफरंट फॉर्म्स ॲज फॉलोज. आता हेच W जे हेच एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी आणि हीच पोटेन्शियल एनर्जी आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण इथं एक्सप्रेस करायची आहे.
U 1/2 क्यू स्क्वेअर बाय सी हे जे आहे डब्ल्यू आहे 1/2 क्यू स्क्वेअर बाय सी हे डब्ल्यू जे आहे डब्ल्यूला आपण यू रिप्लेस केलं आहे कारण का हेच वर्क डन आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर झालेलं आहे. आता ह्यामध्ये वन टाईम ह्यामध्ये क्यूची व्हॅल्यू टाकायची आणि वन टाईम सीची व्हॅल्यू टाकायची. क्यूची व्हॅल्यू जी आहे सी व्ही येते तर आपण जर सी व्ही टाकलं तर सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर येतं 1 सी कॅन्सल होऊन येतं सी व्ही स्क्वेअर येतं. नेक्स्ट आपण जर क्यूची व्हॅल्यू त्याऐवजी सीची व्हॅल्यू टाकली सीची व्हॅल्यू क्यू बाय व्ही येते क्यू बाय व्ही टाकल्यानंतर इथं 1/क्यू येतं. म्हणजे एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज कॅपॅसिटी एनर्जी इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी व्होल्टेज अँड एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज व्होल्टेज. म्हणजे ह्या तिन्ही टर्मपैकी कोणत्याही दोन टर्म माहीत असेल तरी पण आपण एनर्जी काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ चार्ज कॅपॅसिटी माहीत असेल किंवा कॅपॅसिटी व्होल्टेज माहीत असेल किंवा चार्ज व्होल्टेज माहीत असेल कोणत्याही टू टर्म्स जे आहेत ह्या माहीत असेल तर आपण एनर्जी काढू शकतो. इथं एनर्जी इन टर्म्स ऑफ चार्ज कॅपॅसिटी एनर्जी इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी व्होल्टेज एनर्जी इन टर्म्स ऑफ charge and voltage. This is the energy in different conditions. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.